तर मुंबईतील झोपडपट्टी परिसरात जिथं झोपड्यांवर दरड कोसळल्याची भीती आहे किंवा काही कारणास्तव पावसाळ्यात त्या झोपडपट्ट्या शेजारी असलेल्या संरक्षक भिंती बांधण्याचं काम केलं जातं। यासाठी निधी दिला जातो, पण त्याच निधीवर डल्ला मारण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा डल्ला नेमका कुणी मारला, गरिबांसाठी वितरित केलेला निधी कुणी पळवला, हा सगळा प्रश्न आहे। किंबहुना त्याहून महत्त्वाचा म्हणजे मुंबईकरांचा, जे मुंबईकर टॅक्स पेयर आहेत त्या मुंबईकरांचा टॅक्स पेयर लोकशाही मराठी वाया जाऊ देणार नाहीये। या सगळ्या मुद्द्यावर अधिक माहिती घेण्याकरता मी थेट जाते अंधेरीला, महाकाली परिसरात, ज्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी आहेत मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण सातत्यानं 2 दिवस, मग तो मुद्दा विक्रोळीचा असू दे किंवा तो मुद्दा महाकालीचा असू दे, इतकंच नाही तर आणखीनही अशा काही घटना लोकशाही मराठी समोर आणणार आहे। पण या बातम्या 2 दिवस सातत्यानं लावून धरून आज या बातमीला 48 तास उलटलेले आहेत। अद्यापही या सगळ्या संदर्भात म्हाडाच्या झोपडपट्टी मंडळाकडून कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नाहीये। अळीमिळी गुपची असं धोरण पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या मुद्द्यावर स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही महाकाली परिसरात पोहोचला आहात, काय म्हणणं आहे त्यांचं? निश्चितच लाघवी, ज्या पद्धतीत लोकशाहीनं झोपडपट्टी सुधार मंडळाचा हा संपूर्णतः संरक्षण भिंती संदर्भाचा घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि त्यानंतर स्थानिकांच्या आपण पाहतोय की संतप्त अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। सुरुवातीलाच मी ज्या ठिकाणी आहे ते परिसर पहिला दाखवायचा प्रयत्न करते। हे संपूर्ण परिसर जर आपण पाहिलं तर महाकाली गुफा रोड आहे आणि इथलंच हे सहकार नगर आहे। ही जर समोरची भिंत आपण पाहिली तर लाघवी, जवळपास 2 वर्षापूर्वी या ठिकाणी वीज पडली होती आणि इथलं खालचं घर जर आपण पाहिलं तर त्या घरावरती ही वीज कोसळली होती आणि संपूर्णतः हा दिवाळ जो आहे तो त्या घरावरती कोसळून मात्र अनेक जण यामध्ये गंभीररित्या जखमी झाले होते। मात्र मोठी दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर हा जर दिवाळ, मीनाक्षी माफ करा, तुम्हाला काही सेकंद मी थांबवते। आपण तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया देखील घेणार आहोत, आढावा घेणार आहोत, पण या सगळ्याविषयी बोलण्याकरता आमदार मुरजी पटेल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार पटेलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पहा, तुमच्या मतदारसंघातला हा मुद्दा आहे, लोकशाही मराठी सातत्यानं हा मुद्दा लावून धरत आहे। संरक्षक भिंत बांधली आहे असं कागदावर दाखवलं जातं, पण प्रत्यक्ष मात्र काहीसं वेगळं चित्र आहे। काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया जेव्हा आम्ही घेतल्या तेव्हा त्या म्हणतायत की इथं मात्र भिंतीचं काम करण्यात आलं पण ते अर्धवट टाकण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेखही स्थानिकांकडून करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी उद्या त्याची व्हिजिट लावलेली आहे अधिकाऱ्यांसोबत, कारण माझ्या आधीच्या आमदारांनी काय केलं, किती फंड आणला त्याची माहितीही मागवली आहे म्हाडाच्या अधिकाऱ्याकडून आणि उद्या मी सकाळी 11 वाजता तिकडे व्हिजिट लावली आहे आणि तिथे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण पेपर सह यायला मी सांगितलेलं आहे। या सगळ्या मुद्द्यावर पटेलजी आम्ही म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून देखील भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही त्यांची ही बाजू दाखवणार आहोत, पण ते अधिकारी मात्र अद्यापही 48 तास झाले आहेत, बोलण्यास तयार नाहीये। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अशी शंका आहे, कुठं पाणी मुरतंय का? होऊ शकतं मी उद्या 11 वाजता तुम्हाला सगळं शासकीय सकट मी तुम्हाला सांगू शकतो, कारण उद्या 11 वाजता सगळेच अधिकाऱ्यांना मी स्पॉटवर बोलवलेलं आहे। तर लोकल जनतांना निरोप दिला की मी स्वतः 11 वाजता तिथे माहिती घ्यायला येतोय। अगदी पटेल साहेब, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर साधारणतः किती महिन्यात किंवा किती दिवसात हे सगळं प्रकरण धसास लावणार आहात? कारण लोकशाही सातत्यानं हा केवळ एक घोटाळा नाहीये, विक्रोळीतली नेमकी ही परिस्थिती लोकशाहीनं समोर आणली। काल महाकालीतला मुद्दा हा तुमच्या समोर आम्ही मांडलेला आहे, आणखीनही मुंबई आसपासचे असेच घोटाळे आम्ही समोर आणणार आहोत। त्यामुळे विचारते, किती दिवसात, किती अल्टिमेटम मध्ये हे सगळं काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि मुंबईकरांना न्याय मिळणार आहे? मॅडम, माझी विधानसभेत हा एकच मुद्दा आहे, ते मला स्थानिकांनी सांगितलेलं आहे, म्हणून मी तातडीची व्हिजिट उद्या 11 वाजता लावलेली आणि 1 आठवड्यात याचा सहनिशा मी करणार।
अगदी पटेल साहेब, अगदी शेवटचा सवाल. खरं तर तुम्ही म्हणताय की तातडीची व्हिजिट तुम्ही त्या ठिकाणी लावलेली आहे, पण काय होतं की बऱ्याचदा लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल होतात, या सगळ्याचा आढावा घेतला जातो, मग अहवालावर अहवाल सादर केले जातात आणि स्थानिकांना केवळ प्रतीक्षा असते ती म्हणजे न्यायाची. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी तरी हे सगळं प्रकरण धसाला निघणार का? स्थानिकांना न्याय मिळणार का? थेट सांगा. 100% त्याच्या आधी करणार, कारण मी नवीन आमदार आहे आणि जे आधीचे जेवढे माहिती आहे तेवढी सगळी उद्या मागवलेली आहेत आणि अधिवेशनाच्या आधी सगळं आम्ही क्लिअर करणार आहे. अगदी साधारणतः किती अधिकारी त्या ठिकाणी असतील, या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळते पटेलजी? तुम्ही किती अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, पाचारण केलंय? याच्या संबंधित जेवढे अधिकारी आहेत तेवढं सगळ्यांना बोलवलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. खरं तर लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्टच म्हणावा लागेल. या भागाचे आमदार मुरजी पटेल आपल्यासोबत बोलत होते. मीनाक्षी, आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, तुम्ही देखील ऐकलं मुरजी पटेलांनी काय सांगितलं. मुरजी पटेल म्हणतायत की या सगळ्या मुद्द्यावर उद्या सकाळी 11 वाजता त्यांनी तातडीची व्हिजिट या परिसरामध्ये आता बोलवलेली आहे. त्यावेळी मात्र म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील, कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितलंय. इतकंच नाही तर केवळ आढावावर आढावा घेतला जाणार नाहीये, तर हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हे सगळं प्रकरण धसास काढू असं देखील मुरजी पटेल लोकशाही मराठीशी बोलताना ग्वाही देत आहेत. मीनाक्षी, निश्चितच लागवी, कारण मागच्या 3 दिवसापासून आपण ह्या सगळ्यात संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. कोणीही आपल्याला उत्तर देत नव्हतं. मात्र तातडीनं आपण आज सकाळी पुन्हा एकदा मुरजी पटेल आमदार त्यांना आणि ज्या माजी नगरसेविका आहेत, त्यांचीच पत्नी आहे, त्यांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तातडीनं त्यांनी आता उद्याची ही बैठक लावलेली आहे. मात्र घटनास्थळावरती अधिकारी पोहोचतील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यातपूर्वी स्थानिकांना त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मात्र सहकार नगरमध्ये आहे सध्या मी, आणि इथलंच महाकाली गुफा परिसरामध्ये 4 ते 5 असे ठिकाण आहे. त्या ठिकाणी नुसतेच हे जे संरक्षण भिंत आहे ते नुसते त्याचा खर्च जो आहे तो कागदावरती दाखवलेला आहे, पण मात्र प्रत्यक्षात भिंत ही कुठेही बांधलेली नाहीये. त्यामुळे स्थानिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल काका, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात आणि नेमकी काय अडचण आहे? ज्या पद्धतीत इथे वीज मीनाक्षी, त्यांना सांगा की उद्या या सगळ्या मुद्द्यावर आता बोलण्याकरता मुरजी पटेल उद्या त्या ठिकाणी येणार आहेत. मीनाक्षी, त्यावर त्यांची प्रतिक्रिया घ्या. पण थोडीशी बांधली मुरजी पटेल साहेबांनी, बाकी तसंच राहिलं. मग आम्ही लोकांनी वर्गणी काढून, झोपडपट्टीतल्या लोकांनी वर्गणी काढून मग ती भिंत थोडीशी पडली होती ती राहिली. पण उद्या मुरजी पटेल हे येत आहेत इथे, याच घटनास्थळीच आता ते येणार आहेत. त्यांच्यासोबत जे अधिकारी आहेत ज्यांच्यावरती हा संपूर्णतः आरोप होतोय, ज्या पद्धतीत घोटाळा केलेला आहे, काय वाटतं ते उद्या इथे येणार आहेत? तुम्ही तुमचे काय काय मुद्दे मांडणार आहात? आम्ही हेच बांधू जे ज्याने मुरजी पटेलने थोडंसं काम केलेलं आहे, बाकीचं तसंच राहिलं. मग आम्ही वर्गणी करून काढल्यानंतर मग बाकी जर दिवाळ पडायला आहे, बाकी जे दिवाळ पडायला आलंय, कधी पडेल त्याचा शंका नाही. ते काय कोणी केलं नाही, काय नाही. आम्ही तेव्हा सांगितलं होतं मुरजी पटेलांना किंवा ना सगळ्यांना, पण ते कोणी काय पुढं काहीच केलं नाही. निश्चितच. पण हे किती वर्षापासून हा संपूर्णतः या ठिकाणी संरक्षण भिंत त्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा संपूर्ण घोटाळा होत असल्याचं तुमच्या देखील निदर्शनास आल्यानंतर तुम्ही मुरजी पटेलांना याबाबत सांगितलं होतं का? आम्ही मुरजी पटेलांना सांगितलं की पडलंय, त्यांना आम्ही तिथं आणले कसे तरी हे करून. मग त्यांनी हे केलं, त्याने थोडीशी माणसं पाठवून काम केलं, त्यांनी थोडंसं केलं, बाकी कुणी काही केलं नाही. निश्चितच. पण अजून अशी काही परिस्थिती आहे का, आणखीन काही तुमच्या या संपूर्ण परिसरामध्ये काय काय समस्या आहेत ज्या तुम्ही उद्या मांडाल त्यांच्यासमोर? परिसरामध्ये आमच्या ही दिवाळ पूर्ण सहकार नगरचं जे दिवाळ आहे संरक्षण भिंत, ती कधी पडेल ते सांगता येत नाही. ती बांधायला पाहिजे. पण याआधी अनेक घटना झालेल्या आहेत. कोण जबाबदार ठरेल? ह्या आधी आपण पाहतोय की संरक्षण भिंत ज्या आहेत, ज्या मोडकळीस आल्या होत्या पण त्या बांधल्या गेल्या नव्हत्या आणि दुर्घटना घडली होती. आम्ही म्युन्सिपाल्टीला सुद्धा लेटर दिलेलं आहे, म्युन्सिपाल्टीला सुद्धा कळवलं आहे. म्युन्सिपाल्टीने सांगितलं की प्रायव्हेट भिंत आहे, तुम्ही आम्ही करू शकत नाही. मग आम्ही मुरजी पटेलकडे गेलो. मुरजी पटेलने थोडंसं काम केलं प्रायव्हेट, आपल्या त्यांच्या स्वतःच्या खिशातून. ते आमदार हे नव्हते तेव्हा त्यांनी. हां,
तर मग राहिलेलं काम आम्ही लोकांनी पब्लिक वर्गणी काढून केलं. निश्चितच लाघवी आपण पाहतोय की ज्यावेळी या ठिकाणी संरक्षण भिंतच नव्हती त्या ठिकाणी मुरजी पटेल यांनी तोडकं मोडकं काम जे आहे ते थोडंफार करून दिलं होतं. पण निश्चित, मात्र निश्चित. अधिकचं काम जे आहे इथल्या स्थानिकांनी वर्गणी काढून मात्र संरक्षण भिंत जी आहे त्यांच्या संरक्षणासाठी बांधली. आणि निश्चित. उद्या आपण पाहतोय स्वतः मुरजी पटेल येत असल्याचं सांगतायत. पण मात्र अगदी. उद्या नेमके कोणकोणते अधिकारी हे उपस्थित राहतात आणि अगदी. नेमकं त्यावरती कशा पद्धतीत मुरजी पटेल हे सगळं हाताळतात आणि किती नेमकं दिवसात कोण कारवाई भूमिका होते हे केली देखील आहे, पाहणं त्याचा तितकंच पर्दाफाश महत्वाचं आहे. होतो. खरं तर मीनाक्षी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता. खरं तर केवळ विक्रोळी किंवा महाकालीच नाही तर आणखीनही असे अनेक मुद्दे लोकशाही मराठी तुमच्या समोर सातत्यानं मांडणार आहे. कारण या सगळ्या मुद्द्यावर लोकशाही मराठी माडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सांगते अद्यापही अळीमिळी गुपचिळी हे धोरण राबवलेलं आहे. विशेष म्हणजे घोटाळा समोर आणूनही अधिकारी त्यावर बोलत नाही हा सवाल आता उपस्थित होतोय. पण आणखीन एक मुद्दा आहे जे सातत्यानं भ्रष्टाचारावर बोलताना दिसतात. अनेक भ्रष्टाचार घोटाळे उघड करतात. त्यांचं या घोटाळ्याकडे दुर्लक्ष झालंय का की कानाडोळा हेतू पुरस्सर केला जातोय हाही एक मुद्दा आहे. पण लोकशाही मराठी मात्र थांबणार नाहीये. मुंबईतल्या टॅक्स पेयरचा पैसा वाया जाऊ देणार नाहीये. या आणि अशा अनेक घोटाळ्यावर वारंवार आवाज बुलंद केला जाणार आहे. या संदर्भातले अनेक घोटाळे लोकशाही मराठी आजही तुमच्या समोर मांडणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.